बापू सर्वज्ञाचा मुक्काम पैठणला आहे. त्या मुक्कामामध्ये एकायचा, औसा आणि लखुबाईचा असे 3 स्वामीच्या सन्निधानी असलेल्या महिला. त्यापैकी एक अनुसरलेल्या यादीत नाव आहे त्या औसाचं. तर अशा 3 महिला स्वामीकडे येतात. स्वामी पौढ झाला पौढून बसलेले असतात आणि स्वामीला विनंती करतात, जी आम्ही तुम्हाला वस्त्र अर्पण करतो, तुम्ही ते स्वीकारायचे. स्वामीला थोडी त्याची मजा घेण्याची हे आली आणि ते म्हणले, हे 5 आसूशिवाय पांघरेना, 5 आसू पाहिजे तर पांघरू आम्ही घेऊ, आम्ही कपडा नाही घेणार. तर ते खालीवर मागं पुढं होऊ लागलं. मग 2.5 आसूवर ठीक झाली, 2.5 आसूवर ठीक झाली आणि मग त्या 3घी बिराडी गेल्या. आता पैसे तर खऱ्या वस्त्र तर लखुबाईसाला अर्पण करायचं होतं. लखुबाईसाजवळ पैसे नव्हते, पण तिच्याजवळ एक शेताची पाटी होती. ती पाटी तिनं एकायसाजवळ गहाण ठेवली आणि 2 आसू घेतले. आता अर्धा आसू कमी पडला. मग अर्ध्या आसूसाठी एकायसाची वाटी विकली आणि वस्त्र आणलं 2.5 आसूचं आणि मग एकायसानं उपहार केला आणि मग स्वामीचा सगळं झालं आणि पौढ झाला. 4 वाजायचा टाईम आहे. पौढ झाला उपौढ झाला आणि ह्या 3घी मंडळी 3घी मावल्या सर्वांच्याकडे गेल्या आणि त्या 2.5 आसूचं वस्त्र स्वामीला अर्पण केलं. स्वामी म्हणले, एकीची गेली पाटी, एकीची गेली वाटी आणि हे वस्त्र पापडलं. असं झालं माय बाप. आता याला बराच कालावधी झाला. स्वामीचा मुक्काम आता गेवराई तालुक्यात आहे. त्या आणि तिथं असताना सारंग पंडित भेटीला आले. भेटीला आल्यानंतर सारंग पंडिताने एकायसाला म्हणले, एकायसा मी वाराणसीत चाललो, तुला यायचं आहे का? आता ती हो म्हणली, पण आता जायचं आहे परंतु पैसे पाहिजेत. मग तिनं टुमणं लावलं त्या लखुबाईसाकडं, माझे पैसे दे, 2 आसू दे, 2 आसू दे. ती म्हणली, मी उबराउबरी गावाकडे जाईन आणि ते शेताची पाटी ती गहाण ठेवीन आणि तुला पैसे देईन. ती म्हणली, नाही मला आताच पाहिजे. मग हे घराणं सर्वज्ञाकडे गेलं. सर्वज्ञाकडे गेल्यानंतर काय झालं माय बाबा, सर्वज्ञाकडे घरानं गेलं. सर्वज्ञानं एकायसाला बोलून घेतलं. म्हणजे एकायसे त्या उपहाराचं पुण्य तुला देतो मी आणि पण त्या लखुबाईसाला पैसे मागू नको तू. पण मग ही काय तयार नाही जी, मला आत्ताच पाहिजे, मला वाराणसीला जायचं आहे. आणि मग असं म्हटल्यानंतर स्वामीला खंत आली तिची आणि स्वामीने भट्टवासाला बोलून घेतलं आणि भट्टवासाला बोलून घेतल्यानंतर आणि त्याने सांगितलं, तू जा सावखेड्याला इंद्रभट्टाकडं आणि इंद्रभट्टाकडून 2 आसू घेऊन ये. मग सर्वज्ञ हे भट्टवास निघाले, सावखेड्याला गेले आणि सावखेड्याला जाऊन त्यांनी त्या इंद्रभट्टाला पैसे 2 आसू मागितले आणि मग 2 आसू आणल्यानंतर सभा बसलेली होती. सर्वज्ञ निरूपण करीत होते. ते औसा होती, सगळ्या 3घी होते त्याच्यात आणि मग पैसे स्वामीच्या हातात दिले. स्वामीनं ते पैसे एकायसाकडे दिले. एकायसानं आपल्या कमरेला बांधून ठेवले आणि ठेवल्यानंतर
आता भटोबास भुकेले होते, ताणलेले होते, ते काही जेवले नाही. त्या इंद्र भटाकडे तसेच परत आले होते. आणि मग स्वामी म्हणायचे की वानरे भुकेले तर कोणाकडे आण असन तर द्या. एकायसाकडे 2 पोळ्या होत्या ठेवलेल्या, पण एकायसानं त्या 2 पोळ्या दिल्या नाही. आणि मग एकायसा देवाला पुन्हा खंत आली तिची, आणि ती ह्या बिराडावर दुसऱ्या बिराडावर जात असताना त्या पोळ्या तिला एका अस्पृश्य पोराची हिटाळ झाला, आणि त्या पोळ्या तिनं देऊन टाकल्या. आणि हो, आणि हे झालं. आणि स्वामीनं त्या नागदेवाच्याकडं कृपादृष्टीनं पाहिलं, त्याची दुःख हरून गेली. आणि मग काय झालं बाई बाबा, पुन्हा ही वाराणसीला गेली. आणि गेल्यानंतर सारंग पंडितसोबत पुन्हा ती वापस आले रुद्रपूरला. आणि रुद्रपूरला आल्यानंतर मग सारंग पंडितानं गोविंदप्रभू महाराजाच्या ठिकाणी उपहार केला. मग हिला वाटलं आपण बी उपहार करावं. ही गोविंदप्रभू महाराजाला मिरवाय गेली, पण गोविंदप्रभू महाराजानं तिच्याजवळ एक काडी पडलेली होती, ती काडी घेतली आणि तिच्या मागं लागली, आणि तिचा उपहार स्वीकारला नाही. तिनं पुन्हा एक शकल लढविली. तिथं सारंग पंडिताची पत्नी होती कामायसा, आणि तिला स्वामीच्या गोविंदप्रभू महाराजाच्या जेवण्या खावण्याची व्यवस्था तिलाच होती. तर तिला सांगितलं की माझ्या 2 पोळ्या मधात कुठंतरी घालून दे, पोळ्या तेवढ्या तरी कामी येतात. आणि मग तिने काय केलं, त्या 2 एकायसानं त्या पोळ्या दिल्या तिच्याकडं, आणि त्या 2 पोळ्या त्या गोविंदप्रभू महाराजाच्या जेवणामध्ये दिल्या मिसळून. मग गोविंदप्रभू महाराज जेवायला बसल्यानंतर त्यांनी पाहिलं, पोळीकडं पाहिलं, आणि ती पोळी फेकून दिली आणि रागवले. आता भक्तजनाला कळायला काही मार्ग नाही काय झालं तर, पण नंतर स्वतः ती कळालं की एकायसाच्या पोळ्या याच्यामध्ये मिसळून दिल्या. त्यामुळं गोविंदप्रभू महाराजानं ह्या सगळ्या पोळ्या फेकून दिल्या. अशी एका अवताराची खंत दुसऱ्या अवताराला बी येत असते. त्या स्वामीला खंत आली होती व ऐकायसाची, आणि गोविंदप्रभू महाराजाला देखील तीच खंत गोविंदप्रभू महाराजांनी स्वीकारली. आणि तिला खंत आली. अशी खंत आपली देवाला येऊ नये अशी तुम्हाला नम्र विनंती करतो. आणि तसं खंतीचं वर्तन करू नका असं देखील तुम्हाला मी विनंती करतो. आणि इथंच थांबतो. तर प्रणाम.